ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। कोणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवली, पण आता 2029 मध्ये पारनेर विधानसभा मीच लढवणार आहे। मुंबईमध्ये सक्रिय राजकारण करणार आहे। अन्यायाच्या ठिकाणी संघर्ष करा, धाक निर्माण करा, गरज पडल्यास आंदोलन करा। निवडणुका संपल्यावर कोणी कोणाला विचारत नाही, त्यामुळे गावोगाव संघटित व्हा आणि जनतेच्या प्रश्नांवरती रस्त्यावरती काम करा। मी आजही 20-20 तास काम करतो, तुम्हीही रेसच्या घोड्यासारखे जोमानं कामाला लागा। मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। झालं गेलं गंगेला मिळालं, आता सकारात्मकतेनं पुढे चला, असे खासदार निलेश लंके यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यात जोरदार झंझावती असा दौरा केला आहे आणि या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधलाय। निवडणूक रणधुमाळीचा बिगुल फुंकलाय। 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी पारनेर मतदारसंघामधनं स्वतः लढण्याची स्पष्ट घोषणा त्यांनी केली। पारनेर शहरामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जोरदार घोषणाबाजीमध्ये खासदार लंके यांचे उत्साहवर्धक असं स्वागत करण्यात आलं। दौऱ्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली आहे। त्यानंतर मोठं शक्ती प्रदर्शन झालं, रॅली काढण्यात आली। ढवळपुरी आणि टाकळी ढोकेश्वर, जवळा, निघोज, सुपा गटात कार्यकर्ता बैठका घेण्यात आल्या, ज्यात लंके यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। तर यावेळी कार्यक्रमासाठी सभापती गंगाराम बेलकर, राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते मनोहरराव रोकडे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, अशोकराव घुले तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष सतीश भालेकर, युवक तालुका अध्यक्ष लाला भोंडवे तसेच उद्योजक श्रीरंग रोकडे, संभाजी रोहकले तसेच ढवळपुरी गटाचे नेते विकास रोहकले, युवा नेते ॲडव्होकेट राहुल जावरे, कांतीलाल भोसले, अमोल यादव, रवींद्र राजदेव, रवींद्र गायखे, अजित भाईक तसेच गणेश मध्ये, भागाजी गावडे, अभयसिंह नागरे तसेच चंद्रभान ठुबे, डॉक्टर संतोष गुंजाळ, शशिकांत आंधळे, गंगाराम मुंडे, डॉक्टर बाळासाहेब कावरे, सोनिया राजदेव, नगराध्यक्ष डॉक्टर विद्या कावरे तसेच उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे, दीपाली औटी, योगेश मते, राजू शेख, संदीप मते, रायभान औटी, विजय डोळ, बाळासाहेब खिलारी, प्रकाश गाजरे, प्रकाश राठोड, रामदास दाते, अमोल उगले आदींसह मोठ्या संख्येनं या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। लहान मुलाला किडनी ट्रान्सफरचं लहान मुलांना वेतन केलं का? लिव्हर ट्रान्सफर सांगितलं जातं। मी एकदा नगर हॉस्पिटलमध्ये कधी पुण्याला मुंबईला मला कधी सुद्धा सांगितलं की कुठल्या तरी JMR हॉस्पिटल कुठल्या चॅनल समोर म्हणजे या पुढे कालखंडामध्ये बाकी लोकांना आरोग्यासाठी फायदा करणार आहे। त्यानुसार हॉस्पिटलला गेलो तर मला कळालं की आपल्या अंबादास गाड्यांचं डायलिसिस चालू आहे। मी सहज आम्हाला पण तज्ञांना भेटायला राहिले। लहान लहान मुलांना 4-5 दिवसाचा दौरा करून आपण जे गावाचं घातली करण्याचं काम त्या ठिकाणी करू। उमेदवारांच्या बाबत सुद्धा सांगितलं, पोलिस सांगितलं की आम्हाला विश्वासात घ्या। मी कधी कोण राहणार मी लाभ नाही केली, मी लाभच नाही। तुमचं काय असेल तुमच्या विचारात तर कुठल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारात या गावाच्या उमेदवारासाठी काय करण्याचं काम केलं जाईल। लहान लहान त्या ठिकाणी सांगतो एवढं या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक काम आपण केली। 51,000 रुपयाला 1,51,000 लोकांना मदत केली, ते तुम्ही अभिमानाने सांगू शकता आणि काय केलं। आम्ही 2,000 कोटीची कामं ते केली आणि 1,51,000 लोकांना घर टू घर मदत करण्याचं काम आमच्या माध्यमातून झाले। सगळ्यात मोठं काम त्यांच्या माध्यमातून समाज उपयोगी कामं केली, लोकांचा आधार म्हणून ते प्रतिष्ठान राहिलं आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत लोकांना मदत करण्याचं काम केलंय। त्यामुळं हेच काम आपण केलेलं आहे। पण आताच्या कालखंडामध्ये मध्यावधी दिल्लीला म्हणजे वयाची राजकीय कमी पडली। ठीक आहे, आज विरोधाचा भाग लावल्या एवढं आपलं होम ग्राउंड आपला चालू असतो। त्यामुळे तुम्हाला कधी वाया सोडलं जाणार नाही। येणाऱ्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत 5 जिल्हा परिषद गट आपल्या ताब्यात आले पाहिजे। आता 8 जिल्हा पंचायत समिती आपल्या ताब्यात आले पाहिजे आणि ग्रामपंचायत चालू 89 ग्रामपंचायती 91 ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी
85 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आले पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रत्येकाने तुम्हाला जी मदत लागेल ती मदत करण्याचं काम केलं तर तुम्ही काय काळजी करू नका. कोणी म्हणत असतं अरे एकदा प्रत्येकाला सगळ्या बाजूने चालायचं तरी सगळ्यांना माहिती हे पुढे काय लागतं ना बरोबर वेळेला आपण सगळ्या गोष्टी करू. पण शेवट कार्यकर्ता आपला जिवंत राहायला पाहिजे. कार्यकर्ता राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे हीच माझी महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आता आणि ज्या कुठल्या कार्यकर्त्यांना प्रतिष्ठानमध्ये काम करण्याची इच्छा आहे या भागातील त्या कार्यकर्त्यांनी आपण आपल्या युवक प्रतिष्ठानमध्ये काम करण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.